उळागड्डी ॲक्च्युली एक माझं नाटक होतं ज्याच्यावरती हा सिनेमा बेस्ड आहे आणि ते मी 2 वर्षापूर्वी केलेलं. अभिजित सरांनी ते पाहिलं, त्याची कन्सेप्ट त्यांना आवडली आणि त्यावरती त्यांनी फिल्म करायचं मला सांगितलं. तर मग आता फायनली फिल्म होती आहे. त्यावर आम्ही बरंच काम केलं स्टोरीवर आणि काही चेंजेस केले नाटकाच्या. म्हणजे ती नाटकाची स्क्रिप्ट होती तर फिल्मसाठी म्हणून आम्ही काही व्हिज्युअल चेंजेस केले. अजून बऱ्याच स्टोरीत काही गोष्टी ॲड केल्या आणि आज शूटिंग चालू होतं आहे. मोठी लोकं काम करत आहेत एका प्रोजेक्टवरती. तर हे क्रेडिट माझ्या एकट्याचं नाही आहे स्टोरीचं, हे माझ्या अख्ख्या त्या नाटकाच्या टीमचं आहे. आम्ही भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स करून केलं होतं ते नाटक आणि त्याला पुरुषोत्तम करंडक मिळाला होता. तर अख्ख्या टीमचं हे क्रेडिट आहे हे नाटक म्हणजे हे. आणि खूप ह्याची फिल्म होती याचा आनंद आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आहे. आणि अभिजित सरांचं खरं त्यांनी एवढं मोठं म्हणजे ही रिस्क आहे एक फिल्म म्हणजे खूप ॲम्बिशियस फिल्म आहे. तर सगळ्यांनीच खरं शिल्पा राऊत आणि संदीप राऊत यांनी पण एक खूप मोठी रिस्क आमच्यासाठी उचलली आहे माझ्या कन्सेप्टसाठी. याचं मला खूप चांगलं वाटतं. विषय हा ॲक्च्युली ह्युमन रिलेशन्सवरती आहे की म्हणजे आपण खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर असतो. खूप वेगवेगळी लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि त्या एका वेगळ्या कंडिशनमध्ये एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये कसे रिॲक्ट होतात आणि शेवटी सगळं हे एक असण्याविषयी आहे. याविषयीची ही फिल्म आहे की म्हणजे कोणी वेगळं नाही, जात पात ह्याच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून काय बघतो आहे एकमेकांना, यावरती ही फिल्म बेस्ड आहे. वेगळं काही असं नाही, हे खरं सिम्पल थॉट आहे. फक्त वेगळ्या पद्धतीने आम्ही मांडून बघतो आहे की इथे लिहिलं इट्स ऑलवेज अबाउट वननेस. म्हणजे हा एकतेविषयीची फिल्म आहे. म्हणजे कुठलाही देश असो, कुठलाही माणूस असो, कुठल्याही जातीचा धर्माचा, ते एका पॉईंटला मॅटर करत नाही जेव्हा तुम्ही एका कुठल्या तरी अशा कंडिशनमध्ये असता की जिथे तुम्हाला फक्त जगायचं आहे. तर यावरती ही फिल्म बेस्ड आहे. म्हणजे मुळात किती क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्ही एकत्र राहताय याविषयी नक्की फिल्म आहे. थँक्यू.